तर अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की आता इसवी सन 2000 मध्ये ज्या लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये जॉब करायला सुरुवात केली होती किंवा 1995 ते 2000 चा काळ हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्याचा काळ होता. म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड रिक्रुटमेंट झालेली. म्हणजे पाटबंधारा खाता असू द्या, BSNL असू द्या, ONGC असू द्या, गेल असू द्या, ज्या काही नवरत्न कंपन्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, या कंपन्यामध्ये किंवा IT इंडस्ट्री जेव्हा नव्यानं सुरुवात झाली होती 1995च्या काळामध्ये, इमर्जिंग फेजमध्ये IT इंडस्ट्री होती. तर त्या काळामध्ये ज्या लोकांनी जॉइनिंग केली आहे, अशा सर्व लोकांची आता रिटायरमेंट जवळ यायला लागलेली आहे. 2025 ते 2030 मध्ये साधारणतः 50 लाख लोक प्रायव्हेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्टरमधून रिटायर होत आहेत. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भरती निर्माण होणार आहे. त्यामुळं इंजिनिअरिंगमध्ये करिअर नक्कीच होऊ शकतं. त्यानंतर आहे एरोनॉटिक्स अँड एव्हिएशन. तर एरोनॉटिक्स अँड एव्हिएशन इज अ इमर्जिंग सेक्टर इन इंडिया. तर येत्या काही वर्षामध्ये भारतामध्ये साधारणतः 25 ते 40 नवीन एअरपोर्ट बांधले जाणार आहेत आणि जिथे एअरपोर्ट आलं तिथं मेकॅनिकल इंजिनियर आला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आला आणि एनी ग्रॅज्युएट आला. तर या माध्यमातून देखील तुम्हाला नवीन टेक्निकल रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मेक इन इंडिया. तर या मेक इन इंडियाच्या माध्यमातून देखील साधारणतः 1000 स्टार्टअप मागच्या 3 वर्षामध्ये सुरू झाले. त्याच्यातले 40% बंदही झाले. परंतु जे 60% टिकले त्याचं आता एक्सपान्शन होणार आहे. कारण या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही 4 वर्ष एखादी इंडस्ट्री टिकवू शकला तर नक्कीच त्याला एक्सपान्शन करण्याची गरज भासते आणि ज्यावेळेस एक्सपान्शन होतं त्यावेळेस नवीन इंजिनिअरची गरज भासते. त्यामुळे जर साधारणतः 500 स्टार्टअप आहेत जे टिकलेले आहेत, तर त्या 500 स्टार्टअप मध्ये 10 नवीन नोकऱ्या म्हणल्या तरी तेवढे नवीन तुम्हाला नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये हे मिळणार आहे. तुम्ही जर ग्लोबल स्पेस जर पकडलं पूर्ण भारतामध्ये तर याची संख्या साधारणतः 10,000 ते 20,000 पर्यंत आहे. तर या स्टार्टअप्स मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये जॉब मिळू शकतात? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि ITR. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की हरियाणा आणि नोएडामध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी नावाची एक कंपनी आहे. ही इंडियन कंपनी आहे. ही कंपनी फॉरेन कंपन्यासाठी प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करते. म्हणजे वरती जरी नाव डेल असेल तरी आतमधला मदरबोर्ड किंवा एखादा मोबाईल फोन आहे वरती जरी विवो किंवा Apple लिहिले तरी सुद्धा त्यातल्या आतले पार्ट हे भारतामध्ये आज मॅन्युफॅक्चर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नॉर्थमध्ये इंजिनियरची रिक्वायरमेंट ही वाढलेली आहे आणि येत्या काळामध्ये आणखीन ही रिक्वायरमेंट वाढणार आहे. कारण लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतंय आणि त्या तुलनेमध्ये मोबाईलचा सेल वाढतोय आणि मोबाईल आणि लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सची सेल वाढल्या की मग कंपन्या काय करतात? नवीन एक्सपान्शन करतात, नवीन प्लांट टाकतात. बरोबर आहे. या प्लांटमध्ये सेमीकंडक्टर कॉम्पोनंट वापरले जातात किंवा इतर रॉ मटेरियल वापरले जातं. ह्या रॉ मटेरियल करणाऱ्या कंपन्यांना देखील नवीन रोजगाराची गरज भासते किंवा अशा प्रकारे ही सायकल आहे. इट इज अ चेन. एक उद्योग वाढला की त्याच्याभोवती 15 वेंडर असतात. किमान 15 वेंडर त्याच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळे ही सबसिक्वेंट चेन आहे. आणि लोकांना चांगले पगार मिळायला लागले की त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतं. मग ते काय करतात? फ्लॅट बाय करतात, कार बाय करतात आणि कार बाय केली म्हणजे कार सेल झाली. कार सेल झाली म्हणजे ॲल्युमिनियम लागलं, टायर्स लागली. मग हे कॉन्सिक्वेन्सेस आहे. तर येत्या पुढच्या 10 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मेट्रो, ट्रेन, रेल्वे, हायवे या सेक्टरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्किल्ड इंजिनियरची गरज आहे. लक्षात घ्या. मी असं म्हणत नाही की इंजिनियरची गरज आहे. स्किल्ड इंजिनियरची गरज आहे. नुसत्या इंजिनियरला मार्केटमध्ये काहीही मिळणार नाही. त्याला नॉमिनल जॉब्स मिळतील. जर तुम्हाला चांगल्या पॅकेजची अपेक्षा आहे तर तशा प्रमाणात तुमचं स्किलही तुमच्याकडे पाहिजे. रेअर स्किल विल डेफिनेटली रिवॉर्ड. तर 25 वेगवेगळ्या शहरामध्ये पुढच्या 25 वर्षामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जनरेट होणार आहे. त्यामध्ये 200 ॲडिशनल ट्रेन म्हणजे आता 750 ते 900 ट्रेन आता सध्या रन होत आहेत. त्यामध्ये आणखीन 200 ट्रेन याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. मराठवाड्यामधला आता प्लांट चालू झालेला आहे. मराठवाड्यामध्ये
लातूरला ट्रेन मॅन्युफॅक्चरिंगचा म्हणजे मेट्रोच्या बोगी आता तयार व्हायला लागलेल्या आहेत. आता सध्या आपण इम्पोर्ट करतो, म्हणजे जपानमधून आपण त्याच्या बोगी आणतो. काही बोगी ह्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होतात साऊथमध्ये, परंतु मेट्रोचे जे विशिष्ट डबे आहेत ते आजही आपण बाहेरून घेऊन येतो. तर अशा प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग आता इंडियामध्ये होणार आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर काही स्टॅटिस्टिक्स तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणावरती स्किल्ड इंजिनिअरची गरज ही पुढच्या 10 वर्षामध्ये निर्माण होणार आहे. म्हणजे आज एखादा विद्यार्थी 2021 मध्ये ऍडमिशन घेतोय तो 2024-25 ला पास आउट होणार आहे. तर त्याला नक्कीच त्यावेळेस नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. आता जे जुने लोक आहेत जे रिटायरमेंट होणार आहे 2025च्या आसपास, त्या जागा तर होतीलच. त्या व्यतिरिक्त नवीन प्लांट एक्सपान्शनच्या माध्यमातून जे रोजगार उपलब्ध होणार आहेत त्यामध्ये देखील त्याला संधी मिळणार आहे. ऑटोमोटिव्ह कोर सेक्टरमध्ये जॉब्स मिळणार आहेत. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जॉब्स असतात, परंतु 2017 पासनं याच्यामध्ये थोडंसं डिग्रेडेशन व्हायला चालू झालं होतं. त्याचे सेल्स कमी झाले होते. ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये 2 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, या गाड्यांचे सेल हे खूप मोठ्या प्रमाणावरती कमी व्हायला लागले होते. तर आता हे परत वाढायला लागणार आहे. आणि पूर्ण आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन ही एसयूव्ही कॅटेगरीच्या व्हेकल्स वरती शिफ्ट होणार आहे. म्हणजे अगोदर नॉर्मल गाड्या ज्या होत्या, आल्टो गाडी म्हणजे कॉमन मानली जायची. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जीपीएस पाहिजे, तुम्हाला सेन्सर्स पाहिजेत, तुम्हाला नेव्हिगेशन सिस्टम पाहिजे, तुम्हाला आणखीन काही ऑटोमेटेड सिस्टम्स असतील, ह्या लोकांना पाहिजेत. आणि अशा प्रकारच्या गाड्यांचा सेल हा 20% मागच्या आर्थिक वर्षामध्ये वाढलेला आहे. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर मधले जे तज्ञ लोक आहेत यांची रिक्वायरमेंट आता पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे. आणि इलेक्ट्रिकल व्हेकल कडे आता ट्रान्झिशनच्या फेजमध्ये आहोत. म्हणजे नितीन गडकरींनी सांगितलेलं आहे की आम्ही 2024 पर्यंत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रत्येकाला जी शासनाकडनं गाडी मिळणार आहे ती इलेक्ट्रिकलच असेल. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही आता हे व्हायला चालू झालंय. म्हणजे टाटा सारखी लोक असतील ते इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि त्यांच्या एम्प्लॉईजला जे गिफ्ट म्हणून दिले जातात त्या इलेक्ट्रिकल व्हेकल दिले जात आहेत. किंवा इन्फोसिस मध्ये आता काही दिवसांनी तिथं इलेक्ट्रिकल वाहनच फक्त अलाउड करणार आहेत आतमध्ये कॅम्पसमध्ये. किंवा IITचे जे कॅम्पस असतील आतमध्ये इलेक्ट्रिकल वाहनच फक्त अलाउ करणार आहेत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग पुढच्या काळामध्ये होणार आहे. टेस्ला मोटर भारतामध्ये येते, त्यांच्याशी बोलणं भारताचं चालू आहे. ओलानी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेली आहे साऊथमध्ये. आता आदित्य ठाकरेंनी एका कंपनीसोबत, फॉरेन कंपनीसोबत इन्व्हेस्टमेंट करून आता इथं तळेगावमध्ये एक मोठा प्लांट चालू होणार आहे आणि ऍक्च्युअल त्याचं मॅन्युफॅक्चरिंग 2022च्या एंड पर्यंत सुरू होणार आहे. तर या माध्यमातून देखील फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होणार आहे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये. तर हे काही स्टॅटिस्टिक्स आहेत ज्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल की हे सिडॅन गाड्याकडे कसं आता भारत पुढे चाललंय. म्हणजे अगोदर नॉर्मल गाड्या आपण खरेदी करायचो, फार एक्सपेन्सिव्ह गाड्यांचा खप व्हायचा नाही. आता तो खप थोडासा वाढलेला आहे. फ्रॉम हॉर्स पॉवर टू चिप पॉवर, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. की आता गाड्यांमध्ये 40 ते 50% जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल तर ती सेमीकंडक्टर कॉम्पोनंट म्हणजे चिप, IC ज्याला आपण म्हणतो त्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि तुम्ही रिसेंटली जर तुम्ही बातम्या चुकून ऐकत असाल किंवा चुकून पेपर वाचत असाल, मी चुकून अशासाठी म्हणतोय की आपली मुलं 11वी-12वीची मोठमोठी पुस्तकं वाचतात पण पेपर वाचत नाहीत. जगात काय चाललंय हे नक्कीच कळालं पाहिजे तर तुम्हाला काय करायचं हे समजेल. त्यामुळं मुलांनी जरूर इकॉनॉमिक्स टाइम्स किंवा टाइम्स ऑफ इंडिया किंवा चांगल्या प्रकारचे पेपर हे नक्की वाचले पाहिजे. जग कुठे चाललंय हे कळाल्याशिवाय तुम्हाला काय करावं लागेल आणि तुम्हाला कुठे संधी आहे हे कळणार नाही. अगदी फायनल इयरचे विद्यार्थी असतात ते देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही जर फर्स्ट इयर पासून जर तुम्ही अर्जुनाप्रमाणे जर ध्यास घेतला आणि मला त्या म्हणजे पॅकेजची शिकार करायची, मला ते पॅकेज मिळवायचंच आहे आणि फक्त त्याच्याकडेच लक्ष घेतलं, म्हणजे मार्केटमध्ये काय विकलं जातं आणि माझ्याकडे काय आहे ह्या दोघांची जर सांगड घातली तर नक्कीच तुमचं करिअर हे होऊ शकतं. तर जग आता शिफ्ट होते चिप पॉवरकडे, म्हणजे हॉर्स पॉवर टू चिप पॉवर. आणि मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही बातम्या ऐकली असतील की सेमी कंडक्टर कॉम्पोनंट उपलब्ध न झाल्यामुळे
मारुती सुझुकी असेल, टाटा मोटर्स असेल, अशा कंपन्यांच्या प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्लो करावी लागली. कारण कॉम्पोनंटच उपलब्ध नाहीत. गाड्यांची वेटिंग मोठ्या प्रमाणावरती आहे. तर एरोनॉटिक्स अँड एव्हिएशन या सेक्टरमध्ये देखील आता नवीन जॉब्स उपलब्ध होणार आहेत. जिथं एअरपोर्ट निर्माण झालं तिथं कमीत कमी 400 फ्लाईट अकोमोडेट होतील. म्हणजे 400 फ्लाईट झाल्या म्हणजे 400 म्हणजे त्याच्या 1/3 हे मेंटेनन्स इंजिनियर तिथे लागतात त्या फ्लाईटच्या देखभालीसाठी. म्हणजे उडान होण्यापूर्वी आणि उडान म्हणजे तिथं येताना ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. म्हणजे लँडिंग झाल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या 45 चेक्स मधून त्या फ्लाईट्सला जावं लागतं. याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर लागतो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर लागतो, इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतो. हायवे अँड रोड इन्फ्रास्ट्रक्चर. वी आर नाउ फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री इन केस ऑफ दी हायवे कन्स्ट्रक्शन्स. म्हणजे याच्यामध्ये आपण 48 किलोमीटर पर डे इतक्या किलोमीटरचे हायवे आपण रोज बनवतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये 65,000 किलोमीटर चे हायवेज बनणार आहेत भारतामध्ये. मग हे हायवे बनणार तर तिथे सिमेंट कन्झम्पशन होणार आहे. तिथे इंजिनियर, सुपरवायझर लागणार आहे, टेक्निकल इंजिनियर लागणार आहे, डिझाईन इंजिनियर लागणार आहे. आज आपण काय करतो, सिंगापूरकडनं डिझाईन घेतो, त्याच्यातले फॉल्ट्स त्या रोड मधले काढतो आणि मग आपण त्या सुपरवायझर लेवलचे किंवा त्याच्या खालच्या लेवलचे इंजिनियर काम करतात. हे काम आता भारतात देखील होणार आहे. पुढच्या काही वर्षामध्ये काही कंपन्या स्वतः या हायवेचे डिझाईन्स करणार आहेत, त्यातले ब्लाइंड स्पॉट्स काढण्याचं काम करणार आहेत. या माध्यमातून देखील फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार सिव्हिल इंजिनियर्सला उपलब्ध होणार आहे. सिमेंटचा वापर झाला, स्टीलचा वापर झाला की ऑटोमॅटिक प्रोडक्शन प्लांट्स मध्ये रिक्वायरमेंट वाढणार आहे. कारण आता भारतामध्ये जे प्लांट्स आहेत ते त्यांच्या सॅच्युरेशन पॉइंटला आहेत. म्हणजे त्यांच्या प्रोडक्शन कॅपॅसिटीच्या 80% ते मॅन्युफॅक्चर करतायत. म्हणजे जर आता डिमांड 20% वाढली तर त्यांना प्लांट नवीन सुरू करावाच लागेल आणि नवीन प्लांट सुरू केला की नवीन रोजगार उपलब्ध तिथे होतातच. आणि या मागचं कारण काय की प्लांट आता सॅच्युरेशनला का येत आहेत, तर ग्लोबल सिनॅरिओ आहे याच्यामध्ये की चायनाने असं सांगितलंय की आता यापुढं आम्ही जगासाठी स्टील तयार करणार नाहीत. याची 2 कारणं आहेत. एक, त्यांच्याकडे आता कोळसाच उपलब्ध नाही. म्हणजे स्टील फर्नेस मध्ये जो कोळसा लागतो, कोक लागतो, तो कोक त्यांच्याकडे आता नाहीये. सध्या त्यांच्याकडे शटडाऊन चालू आहे. एमएससीबीचं जसं आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटीचं शटडाऊन आहे बऱ्याच शहरामध्ये, कारण तिथं कोळसाच नाही. चायना इज द ओनली वन कंट्री विच डिपेंड्स ऑन 80% फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजे कोळशावरती डिपेंडन्स आहे त्यांची. त्यांनी सोलार एनर्जीला प्राधान्य दिलं नाही किंवा बाकीच्या सोर्सेसवरती त्यांनी रिलायबिलिटी ठेवलेली नाहीये. तर भारतामध्ये या सेक्टरमध्ये देखील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. आणि दुसरी एक मोठी संधी आहे ती म्हणजे बँकिंग आणि इंजिनिअरिंग. ही जरी नॉन कोर असेट असेल किंवा नॉन कोर सेक्टरमध्ये संधी असेल तरी मुलांनी याला नाही म्हटलं नाही पाहिजे. कारण काय असतं, बऱ्याच वेळा मुलांमध्ये न्यूनगंड असतो. मी इंजिनियर आहे मग मला इंजिनियरचा जॉब पाहिजे किंवा मला अमुकच कंपनी पाहिजे, असं काहीही नसतं. हे बघा, याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगलं करिअर करता येईल. कारण इंजिनिअरिंगच्या मुलांचं तसं लॉजिकल ऍप्टिट्यूड हे खूप चांगलं असतं आणि या IBPS सारख्या परीक्षा किंवा POच्या परीक्षा त्या सहजगत्या तुम्ही 3 महिने जरी तयार केली आणि RS अग्रवालचं पुस्तक जर एकदा डोळ्याखालून घातलं तर या परीक्षा पास व्हायला मला वाटत नाही की तुम्हाला काही डिफिकल्टीज येतील. बँकिंग अँड इंजिनिअरिंग कोर सेक्टर. डिजिटल ट्रान्झॅक्शन. आता सर्व काही डिजिटल होत आहे. आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन कडे हळूहळू वळतोय. तर या माध्यमातून देखील विविध बँकांमध्ये म्हणजे 12 पब्लिक सेक्टर बँकेमध्ये, 43 रिजनल बँकेमध्ये नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर आणि नेटवर्क इंजिनियर आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला इंजिनियरची गरज भासणार आहे. आणि या प्रत्येक बँकाचे काही सॉफ्टवेअर्स असतात, बँकिंग सॉफ्टवेअर्स असतात. तर या सॉफ्टवेअर बनवण्याच्या कंपन्यामध्ये देखील तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध आहे. रोपवे हा एक इमर्जिंग सेक्टर आहे. म्हणजे नॉर्थ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आता रोपवेचं कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि या रोपवेच्या कन्स्ट्रक्शन मध्ये देखील तुम्हाला इंजिनियर म्हणून संधी भेटेल किंवा याचे जे कॉम्पोनंट आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत, या मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपनीमध्ये देखील तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर स्क्रॅपेज पॉलिसी. दिस इज द बिगेस्ट टर्न फॉर द ऑटोमोबाईल इंडस्ट्री. 2017 पासून जे डिग्रेडेशन झालं
ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये त्यासाठी गव्हर्नमेंटनं आता स्क्रॅपेज पॉलिसी आणलेली आहे. म्हणजे 15 वर्ष जुने आणि 20 वर्ष जुने वाहनं असतील तर तुम्हाला ते काय करावं लागेल, स्क्रॅप करावे लागेल. त्यासाठी वेगवेगळे इन्सेंटिव्ह आणि वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी आणलेल्या आहेत. तर याच्यातनं काय होणार आहे, की साधारणतः पुढच्या 5 वर्षामध्ये 2 करोड व्हेइकल ह्या स्क्रॅप होणार आहेत आणि आता स्क्रॅप होण्यासाठी 2 करोड व्हेइकल्स आहेत. म्हणजे साधारणतः पुढच्या 10 वर्षामध्ये जुने 4 करोड वाहनापैकी 60% जरी वाहन स्क्रॅप झाले तर नक्कीच ते नवीन घेतील. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर वाहनांची मागणी वाढली तर कंपन्यांना प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवावी लागेल. प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढली की नक्कीच तुम्हाला नवीन रोजगार उपलब्ध होतील. कारमध्ये काय लागतं? इलेक्ट्रॉनिक चिप्स लागतात, टायर्स लागतात, स्टील लागतं. परत तेच गणित आलं. स्टीलची डिमांड वाढली, स्टील प्रोडक्शन वाढवावं लागेल. स्टील प्रोडक्शन वाढवावं लागेल तर तुम्हाला लाईन असेंब्ली लाईन्स वाढवाव्या लागतील किंवा फर्नेसचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते वाढवावे लागतील. त्याच्यामध्ये ही चेन आहे. या चेनमधून तुम्हाला फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होणार आहे. तर हे स्क्रॅपेज पॉलिसीच्या संदर्भात काही हायलाइट्स आहेत. एकट्या पुण्याचं बोलायचं झालं तर साधारणतः 3 लाख वाहनं टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे स्क्रॅप होणार आहे. त्यामुळं एकट्या पुण्यामध्ये एवढी डिमांड वाढणार आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती असेल की मेट्रोमध्ये सर्व जे राहतात यांच्यामध्ये अर्निंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. म्हणजे मिसेस आणि मिस्टर दोघंही जॉबला आहेत. साधारणतः त्यांचं ॲव्हरेज उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जातं. त्यामुळे हे प्रत्येक लोक हे टू व्हीलर, फोर व्हीलर घेणार आहेत आणि याच्यामधनं देखील नवीन डिमांड होणार आहे. म्हणजे आय-टी सेक्टर पुढच्या 3 वर्षामध्ये साधारणतः 20 लाख नवीन जॉब देणार आहेत आणि हे 20 लाख लोक जे जॉबला लागतील ते पुढच्या 3 वर्षामध्ये हायर लिव्हिंग स्टँडर्डसाठी बरेच कॉम्पोनंट विकत घेणार. म्हणजे कार असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल्स असतील, तर फ्लॅट्स असतील. तर याच्या माध्यमातून देखील हे इंडस्ट्री डेव्हलपमेंट होत जाणार. आर्टिकल 370 अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री या अँगलने देखील कोणी विचार केला नसेल कदाचित. तर याचा देखील आपल्या भारताला खूप फायदा होणार आहे. कारण या अगोदर भारतामध्ये नगण्य प्रमाणामध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची मॅन्युफॅक्चरिंग होत होती. तर आता आर्टिकल 370 हटवल्यामुळं आता इंडस्ट्रीच्या लोकांना जम्मू काश्मीर असेल, लडाख असेल या भागामध्ये जमीन खरेदी करता येणार आहे आणि या जमिनीवरती आता नवीन प्लांट उभे राहणार आहेत. तर टाटा ॲसन्सनी आता पाऊल उचललेलं आहे. हे येत्या काही वर्षांमध्ये म्हणजे अगदी 2022च्या एंड पर्यंत तिथं ते एक प्लांट उभारणार आहेत जिथं की आयसी मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. तर याचं कारण काय आहे, की लडाख, जम्मू काश्मीरच का? मला बंगलोरमध्ये का नाही करता येणार? मला महाराष्ट्रात का नाही करता येणार? किंवा मला साऊथ इंडियामध्ये का नाही करता येणार? याचं पहिलं कारण आहे क्लायमेट अँड टेम्परेचर. या प्लांट्सला 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं किंवा त्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल तर अत्यंत उपयुक्त आहे त्यासाठी. ईज ऑफ प्युअर वॉटर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जो खर्च लागतो त्यातला 60% खर्च हा तुम्हाला प्युअर वॉटर कन्झम्पशनसाठी लागतो. डस्ट फ्री एन्व्हायरमेंट लागते. तर अशा प्रकारचं वातावरण केवळ नॉर्थ ईस्टमध्येच उपलब्ध होऊ शकतं. इतर भागामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळं आणि डस्ट असल्यामुळं तिथं मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकत नाही. होऊ शकतच नाही असं नाही, परंतु करण्यासाठी खर्च खूप लागतो. मग एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं एखाद्या इन्व्हेस्टरला ते परवडत नाही किंवा ते उपयोगाचं नाही. तर काय होणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये? आत्ता तैवान सोबत आपला करार झालेला आहे भारताचा. तर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ही तैवानकडून होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये इंटिग्रेटेड कॉम्पोनंटचा कॉरिडॉर तयार होणार आहे. 350 एकर जमिनीवरती आता इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट्स उभे राहणार आहेत. इथं गव्हर्नमेंट रेड कार्पेट देणार आहे त्यांना. सगळ्या सुविधा देणार आहे. त्यामुळं नवीन प्लांट्स इथं उभे राहणार आहेत आणि त्यातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर तैवान हा जगाच्या 21 म्हणजे जगाच्या जे काही आयसी मॅन्युफॅक्चरिंग होते किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चर होता त्यातले 21% कॉम्पोनंट हे एकटा तैवान मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे तैवानकडून आपल्याला जी टेक्नॉलॉजी मिळणार आहे त्यातून भारताला खूप फायदा होणार आहे. जसं मग मी म्हटलं की आता आपण हॉर्स पॉवर टू चिप पॉवर ट्रान्सफर होत आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळे कॉम्पोनंट्स तुम्हाला लागणार आहे.
रिन्युएबल एनर्जीच्या सेक्टरमध्ये देखील आता खूप मोठ्या संधी भारतामध्ये, भारताच्या बाहेर देखील उपलब्ध होणार आहेत. हे काही प्लांट्स आहेत जे ऑलरेडी आपल्या भारतामध्ये सेटअप झालेले आहेत. या वेगवेगळ्या कंपन्या आहेत जिथं तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आणि मोठा भाई म्हणजेच आपले धीरूभाई अंबानीचे पुढची पिढी जी आहे मुकेश अंबानी यांनी त्यांच्या AGM मध्ये सांगितलंय की आता पुढच्या काही काळामध्ये ती त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे आता रिन्युएबल एनर्जीच्या सेक्टरमध्ये टाकणार आहेत आणि खूप मोठी गुंतवणूक या माध्यमातून ते भारतामध्ये करणार आहेत. त्याचा एक प्लांट गुजरातला सुरू झालेला आहे. त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि त्याचं ऍक्टिव्हेशनचं काम पुढच्या वर्षी सुरू होईल. तर तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू आला असेल की जर तुमच्याकडे जर स्किल असेल तर नक्कीच तुम्हाला जॉब उपलब्ध होणार आहे. तर जग असं म्हणत होतं की आता इंजिनिअरिंग मध्ये कुठल्याही प्रकारची संधी फारशी राहिलेली नाही. तर आता लोक थकून इंजिनिअरिंग कडून दुसऱ्या सेक्टरमध्ये जाते. त्याच वेळी जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं तर तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून किंवा या फोटोच्या माध्यमातून लक्षात आलं असेल की जेव्हा खजिना फार जवळ असतो त्यावेळेस काही लोक सोडून जातात. आपण जर त्यावेळी पेशन्स ठेवला आणि चांगल्या प्रकारचं जर स्किल अडॉप्ट केलं तर नक्कीच